मित्रांनो, वृद्धापकाळात त्रास होऊ नये असं वाटत असेल तर ही कथा नक्की ऐका. म्हातारपण नक्की आनंदाने जाईल. अर्चना जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हा तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या वडिलांना अर्चनाला खूप शिकवायचे होते, म्हणून तिला चांगल्या शाळेमध्ये तिचे ॲडमिशन तिच्या वडिलांनी केलं. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा ती अभ्यासामध्ये व्यस्त झाली. अर्चनाच्या सावताराईने तिला कधीही प्रेम केलं नाही. हळूहळू सावताराई आपल्यापासून तिचे वडील पण तिच्यासोबत जरा कठोर वागू लागले होते. सावतार आईला अर्चनाला अजिबात शिकून मोठे बनवायचे नव्हते, पण अर्चनाला शिकून काहीतरी मोठं बनायचं होतं. अर्चना सगळ्यांपासून लपून UPSCची तयारी करत होती. याच दरम्यान अर्चनासाठी एक स्थळ आलं. स्थळ चांगलं होतं म्हणून तिच्या वडिलांनी लगेच होकार दिला. अर्चना सुंदर होती, पण मुलांकडून पण लगेच होकार आला. अर्चनाने खूप वेळा तिच्या वडिलांना सांगितलं की मला लग्न करायचं नाही, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. परंतु तिच्या सावतर आईने तिच्या वडिलांचे चांगले कान भरले. ती तिच्या वडिलांना म्हणाली की अहो, तुमच्या मुलीचे कुठेतरी अफेअर सुरू आहे, त्यामुळे ती ह्या लग्नासाठी नकार देत आहे. तिच्या वडिलांनी तिला विचारलं की तुझी आई जे काही बोलत आहे ते खरं आहे का? अर्चना म्हणाली की बाबा, तसं काही नाही, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, बाकी माझ्या मनात कोणी सुद्धा नाही. पण तिच्या वडिलांनी तिचं काहीच ऐकलं नाही. तिचं लग्न रोहनसोबत लावून दिले. अर्चनासाठी रोहनसोबत लग्न लावले. अर्चनाची सगळी स्वप्न तुटून पडली होती. ती आता परीक्षा सुद्धा देऊ इच्छित नव्हती. परीक्षा दिली असती तर ती काहीतरी बनली असती. अर्चनाचे सासरे आणि तिचे वडील दोस्त होते, त्यामुळे सासरे अर्चनाला खूप पसंत करत होते, परंतु तिची सासू तिला पसंत करत नव्हती. थोड्या दिवसांनी अर्चनाला कळाले की तिच्या सासूने रोहनसाठी एक दुसरी मुलगी पाहून ठेवली होती, पण सासऱ्यांमुळे त्यांना ती मुलगी सून म्हणून करता आली नाही. आता आई आणि याचा राग कुठे ना कुठे त्यांच्या मनात होताच. काही दिवस सासरी अर्चनाचे दिवस चांगले गेले, पण तिची नणंद आणि सासू तिच्या सोबत व्यवस्थित वागत नव्हते. दिवसभर तिच्याकडून मोलकरणीसारखे काम करून घेत होते. सासरे चांगले होते, पण काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होऊ लागली होती. सासऱ्यांपुढे फक्त सासू आणि नणंद चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होते, पण पाठीमागे तिला टोमणे दिले जात होते. एक दिवस सासू सासऱ्यांना म्हणाले की आपल्या मुलासाठी रोहनसाठी अर्चनाचा अजिबात सोबत नाही, आपला मुलगा चांगला शिकलेला आहे. त्यावर सासरी म्हणाली, पण मला तर अर्चना पसंत आहे. रोहनला फक्त घर सांभाळणारी मुलगी पाहिजे होती. लग्न झाल्यावर तिला नोकरी करण्याची किंवा शिक्षण घेण्याचा कोणताही अधिकार त्याने तिला दिलाच नाही. अर्चनाला जेवढं शक्य होईल तेवढं ती सगळ्यांची सेवा करत होती, परंतु काही लोकांच्या स्वभावाला औषध नसतं. एके दिवशी जेव्हा अर्चना माहेरी गेली तेव्हा तिची सासू आणि नणंद रोहन पाशी गेले आणि म्हणाले की अरे रोहन, तू तर खूप स्मार्ट आणि मॉडर्न मुलगा आहेस. तुझ्यासाठी गावंडळ शोभत, ती अर्चना शोभत नाही. हिला कपडे स्टायलिश घालण्याचा सेन्स पण नाही. नणंद पण म्हणाली, दादा, मला पण मॉडर्न वहिनी पाहिजे होती, मला अर्चना वहिनी अजिबात आवडत नाही. बाबाने तुमचे लग्न अर्चनासोबत लावून तुझं आयुष्य खराब केलं आहे. हळूहळू त्या दोघींच्या बोलण्याचा असर रोहनच्या डोक्यावर पडू लागला आणि त्यामुळे रोहन अर्चनासोबत कठोर वागू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारू लागला. अचानक रोहनमध्ये झालेला बदल पाहून अर्चनाला काही समजत नव्हतं. अर्चनाने नेहमी शांतपणे त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. कायम ती शांत राहिली, पण तो नेहमी रागातच असायचा. नवऱ्याच्या अशा वागणुकीमुळे अर्चना तिच्या सासूपाशी गेली आणि म्हणाली की माझ्यासोबत रोहन खूप वेगळा वागत आहे, तो माझ्याशी चांगला वागत नाही. त्यावर तिची सासू तिला उलट म्हणाली की नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतच असतात आणि हे सगळं तिसऱ्याला सांगायचं नसतं. हे तुला समजत नाही का? हे जे काही आहे ते तुझ्याच बेडरूममध्ये हा गुंता सोडवायचा असतो, सगळ्यांना सांगत बसायचं नसतं. अर्चनाचे सासरे हे सगळं पाहत होते, त्यामुळे ते एकांतात त्यांच्या मुलाला समजावून सांगत होते, परंतु रोहन एका कानाने ऐकत होता आणि दुसऱ्या कानाने बाबांचं बोलणं सोडून देत होता. अर्चनाचे सासरे हार्ट पेशंट होते. एके दिवशी सकाळच्या वेळी त्यांच्या हृदयात खूप जोरात वेदना झाल्या. हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांनी घरी जीव सोडला. सासरे गेल्यानंतर आता नवऱ्याला, सासूला आणि नंदेला चांगला चान्स भेटला. एका वर्षानंतरच अर्चनाला एक गोंडस मुलगा झाला. तिला वाटले की आता रोहनमध्ये काही सुधारणा होईल, मुलाला पाहून तो शांत होईल, परंतु तो तिचा भ्रम होता. आजकाल रोहन दारू पिऊन खूप येत होता
आता अर्चना दिवसभर घरातली कामं करत होती आणि रात्री तिच्या मुलाला सांभाळत होती, कारण अजून तिचा मुलगा लहान होता. आपल्या बायकोच्या तब्येतीबाबत रोहनला काहीच देणं घेणं नव्हतं. जेव्हा पण अर्चना तिच्या नवऱ्याला समजायची की आपलं बाळ अजून लहान आहे, आपल्याला त्याचं आयुष्य सुधारायला हवं, त्यामुळे दारू पिऊन घरी येत जाऊ नका, दारू नका पिऊ असं म्हटल्यावर उलट तिचा नवरा तिच्या केसांना धरून मारत असायचा, तिला ओरडायचा, म्हणत होता की तुझ्या तुकड्यांवर तू जगत आहेस आणि मला ज्ञान शिकवत आहेस का. काही बोलल्यावर नवरा तिला मारत असायचा. अर्चना मुक्काट्याने तो मार सहन करायची. त्यामुळे तिने नवऱ्याला काहीही न समजवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी तिची नणंद खोलीमध्ये आली आणि हसत तिच्या वहिनीला अर्चनाला म्हणाली की वहिनी, रात्री दादा तुम्हाला मारत होता का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की तुम्ही माझ्या दादाच्या लायकीचेच नाहीत. तुम्ही माझ्या दादाला आणि या घराला दोन्हींना पण व्यवस्थित सांभाळत नाहीत. आता अर्चना म्हणाली की प्लीज ननंदबाई, आधीच मी टेन्शनमध्ये आहे आणि प्लीज गप्प बसा, तुम्ही अशा काही गोष्टी मला सांगू नका. ननंद म्हणाली की टेन्शनमध्ये दादा आहे, कारण त्याच्या नशिबात तुझ्यासारखी फुटकी नशिबाची बायको मिळालेली आहे. आणि तिची ननंद तिथून निघून गेली. थोड्या वेळाने तिच्या नवऱ्याचा तिला आवाज आला. तिचा नवरा तिला लवकर आवाज दिल्यावरती आली नाही म्हणून ओरडत होता. त्याने एक शर्ट तिच्या तोंडावरती फेकून मारला आणि म्हणाला की या शर्टला लवकर इस्त्री कर, तोपर्यंत मी अंघोळ करण्यासाठी जात आहे. त्याने लगेचच अंघोळ करण्यासाठी गेला आणि टॉवेल मागू लागला. इस्त्री उभी करून पटकन अर्चना टॉवेल देण्यासाठी गेली, पण जेव्हा तिने पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला, कारण इस्त्री त्याच्या शर्टवर पडली होती आणि त्याचा शर्ट थोडासा भाग जळाला होता. आता तो बाथरूम मधून बाहेर आला आणि म्हणाला की माझा शर्ट कुठे आहे? इस्त्री करायला दिला होता ना. तो जळालेला शर्ट पाहून इकडे अर्चना भीतीने थरथर कापू लागली. आता तिला काहीच समजत नव्हतं. जेव्हा रोहनने तो शर्ट पाहिला तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि तो तिला मारू लागला. तिची सासू पळत आली आणि रोहनला म्हणाली, अरे थोडा तर शर्ट जळाला आहे, एवढा का राग करतोयस? एवढा रागाला जात आहेस? तुला माहित आहे ना या बाईला कोणतंच काम नीट करता येत नाही, मग तू तुझा राग काढतोस तिच्यावर. थांब, मी तुझ्यासाठी दुसरा शर्ट इस्त्री करून देते, दुसरे शर्ट आणून देते तुला. मी आधीच सांगितलं होतं माझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न कर, म्हटलं होतं तुला, पण तुला तर बाबांच्या आवडतीची मुलगी हवी होती, बायको म्हणून करायची होती ना. माझ्या पसंतीची मुलगी केली असती तर आज तर तू सुखाने राहिला असता. सासूचा अशा प्रकारचं बोलणं ऐकून इकडे अर्चनाला फार दुःख होत होतं. बघता बघता हे आज दुःखाचे असे 3 वर्ष निघून गेले. आता अर्चनाचा मुलगा 4 वर्षांचा झाला होता, पण अर्चनाच्या आयुष्यात कोणताही बदल काहीच झाला नव्हता. एके दिवशी भाजीत जास्त मीठ पडलं म्हणून रोहनने तिच्या बहिणीला पकडून खूप मार दिला आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा दरवाजात उभा राहून आईच्या हाताला पाहून खूप रडत होता. मुलगा त्याच्या बोबड्या आवाजात म्हणाला होता की बाबा, माझ्या आईला मारू नका, आणि रडत होता. अर्चनाने जाऊन त्याला लगेच छातीशी लावलं. रोहन रागाने त्याच्या मुलापाशी आला आणि म्हणाला की तुझं पण आईसारखं तोंड चालत आहे, आणि असं म्हणून तो एक जोरात लात त्याला मारायला गेला. तोपर्यंत त्याच्या समोर येऊन अर्चना उभी राहिली आणि म्हणाली की माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत सुद्धा करायची नाही, हात सुद्धा लावायचा नाही. हात सुद्धा लावला नाही. तो रागाने तेथून निघून गेला. छोटंसं बाळ त्याच्या आईला म्हणाले की आई, बाबा तुला नेहमी रागवतात का? का असतात रागवतात? तिचा मुलगा खूप घाबरला होता. त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अर्चनाकडे नव्हतं. काहीतरी विचार करून अर्चनाने एका बॅगमध्ये तिच्या आणि तिच्या मुलाचे कपडे भरले आणि ती माहेरी निघून गेली. तिला वाटलं माहेरी गेल्यावर आई वडील तिची साथ देतील, पण तिथे गेल्यावर तिची सावत्र आई म्हणाली की हे बघ अर्चना, नवऱ्याचं घरच प्रत्येक स्त्रीचं आपलं असतं. जर तू इथे येऊन बसली तर समाज आम्हाला नाव ठेवेल. तिचे वडील म्हणाले की बघ अर्चना, आजचा दिवस तू इथे राहू शकतेस, उद्या तू तुझ्या सासरी निघून जा, हे घर तुझं नाही. त्या रात्री अर्चना खूप रडली आणि सावत्र आई होती, परंतु बाप सक्का असून पण तिच्यासोबत व्यवस्थित वागत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी शांतपणे अर्चना सासरी निघून गेली. घराचा दरवाजा उघडल्यावर तिची सासू म्हणाली, आली का महाराणी? तुझे आईबाप तुला 2 दिवस पण ठेवायला तयार नाहीत ना. अर्चना तिच्या सासूला काहीच म्हणाली नाही आणि शांतपणे ती घरात गेली. तिच्या नवऱ्याला आणि सासूला समजले होते की आता अर्चनाला माहेरचा पण कोणाचाच आधार नाही. एका रात्री तिच्या मुलाला खूप ताप आला होता. ती म्हणाली की खूप ताप आला आहे,
हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. परंतु रोहन म्हणाला की मला झोपू दे, मला खूप झोप लागली आहे, हे तुझं काम आहे, तू तुझं काम कर. सकाळच्या वेळी अर्चना रोहनला म्हणाली आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, त्याला खूप ताप आला आहे. रोहन म्हणाला की मला कामं आहेत, तू तुझी ऑटो कर आणि निघून जा, आणि ऑटो करून जाऊ शकतेस. अर्चनाला खूप राग आला. आता आपला मुलगा काय फक्त तिचाच होता का? अशा प्रकारे रोहन तिला बोलत होता. मुलाची हालत पाहून, त्याचा ताप पाहून अर्चना त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. हॉस्पिटलमधून बाहेर येताना अर्चनाची एका मुलासोबत धडक झाली. अर्चनाने त्या मुलाकडे पाहिलं. तो तिचा क्लासमेट होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सॉरी म्हणून पुढे जाऊ लागली, पण त्या मुलाने तिला पाठीमागून आवाज दिला, अर्चना, तू अर्चनाच आहेस ना? ती म्हणाली की हो. मुलगा म्हणाला, ओळखलंस का? आपण दोघे क्लासमेट आहोत. माझं नाव सुशांत आहे. आणि अर्चना, तुझे काय हाल झाले आहेत? तू तर क्लासमध्ये टॉपर होतीस ना, आणि तू तर UPSCच्या परीक्षेची तयारी करत होतीस ना, मग मध्येच तुझं शिक्षण का सोडून दिलं? अर्चना म्हणाली की मी मध्ये शिक्षण सोडून दिलं कारण माझं लग्न झालं आहे. आणि मुलाकडे पाहत म्हणाली की मला आता एक मुलगाही आहे. सुशांत म्हणाला की अर्चना, तू किती ब्रिलियंट होतीस. लग्न करून तुझं काय फ्युचर खराब करून घेतलंयस? बघ, तुझ्या चेहऱ्यावरील चमक गायब झाली आहे. त्यानंतर अर्चना म्हणाली की माझ्या नशिबात जे होतं ते घडलं. त्यानंतर सुशांतने तिच्या गळ्यापाशी पाहिलं. ते वन पाहून त्याला समजलं. तो म्हणाला की मी तर इथे हॉस्पिटलमध्ये आलो होतो, पण मी IPS बनलो आहे. जर तुला कशाची मदत हवी असेल तर नक्कीच माझ्याशी बोल, मी तुला मदत करेल. मला वाईट वाटले की तुझ्या आयुष्यात असं काही घडलं आहे. तू टॉपर मुलगी होतीस, पण तुझ्या आयुष्यात हे सगळं असं. अर्चनाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ती कशी सांगणार होती की गेले 4-5 वर्ष ती तिच्या पतीचा अत्याचार सहन करत होती. सुशांत म्हणाला की मला असं वाटत आहे की तू खूप अडचणीत आहे, पण मी तुला त्रास देऊन काही विचारणार नाही. सुजयने एक तिला कार्ड दिला आणि म्हणाला की तुला जेव्हा पण माझी गरज वाटेल तेव्हा या नंबरवरती फोन कर. मी एक IPS ऑफिसर असण्याबरोबरच मी एक समाजसेवक देखील आहे. मुलाचे औषध घेऊन अर्चना घरी आली. घरी आल्यावरती तिचं काम करू लागली. मुलाला औषध देऊन त्याने दिले आणि तिने झोपवले. हॉस्पिटलमधून आज अर्चना जरा उशिरा आली होती. नवरा घरी नव्हता म्हणून तिला टेन्शन होतं, नाहीतर त्याने हंगामा केला असता. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा ठीक होता. ती किचनमध्ये काम करत होती तेव्हा तिथे तिची नणंद आली आणि नवरा आला. आणि तिचे लहान नणंद म्हणाली की दादा, काल ही हॉस्पिटलमधून महाराणी 2 तासांनी उशिरा आली. काय माहीत कुठे गेली होती? तू तुझ्या बायकोला ताब्यात ठेव. माहीत आहे ना बाहेर काय चाळे करत फिरत असते रे. मला काल सगळं काम करावं लागलं हिच्यामुळे. आणि हे सगळं ऐकून रोहनला खूप राग आला. रोहन तिला किचनमध्ये मारू लागला आणि म्हणाला की सांग, डॉक्टरांच्या निमित्ताने तू कोणाला भेटायला गेली होतीस? एवढा वेळ कुठे गेली होतीस? तुला घरी येण्यासाठी एवढा उशीर का झाला? अर्चना रडत रडत म्हणाली की मी फक्त डॉक्टरांकडेच गेली होती, कोणालाही भेटायला गेली नव्हती. तो तिला मारत राहिला. तोपर्यंत तिच्या खिशातून मोबाईल वाजला. त्याच्या ऑफिसमधून फोन आला होता. त्याला आज लवकर ऑफिसला जायचं होतं. त्यानंतर अजून थोडं तिला मारून नाश्ता न करता रोहन तिथून निघून गेला. किचनच्या दरवाजापाशी येऊन सासू आणि नणंद तिच्याकडे बघून हसत होते. बिचाऱ्या अर्चनाला उठायलाही त्रास होत होता. आता उठता देखील येत नव्हतं. अर्चना आता सहन होत नव्हतं. तिने विचार केला होता की तिच्यासाठी आणि मुलासाठी आता नक्की करायचं तरी काय. अर्चनाने पटपट सगळी कामे केली. तिने तिचे कागदपत्रे, डॉक्युमेंट्स जे काय होतं ते तिने घेतलं आणि आता तिला आत्मनिर्भर बनायचं होतं. त्या घरात राहायचं नव्हतं. ती आता लॅपटॉपवर जॉब शोधू लागली. तोपर्यंत दारावर कोणाची तरी टकटक झाली. तिचा नवरा रोहन आला होता. तिने लॅपटॉप लगेच बंद केला आणि त्याच्या हातात एक लिफाफा होता. त्याने तो लिफाफा अर्चनापाशी दिला. तिने लिफाफा उघडून पाहिलं तर त्या लिफाफा तिला धक्का बसला. कारण त्या लिफाफ्यामध्ये घटस्फोटाचे पेपर होते आणि तिचा नवरा हसत होता. रोहन म्हणाला, हा मुलगा माझा आहे तर हा माझ्यापाशी राहील, कारण तुझ्याकडे पैसे नाहीत. अर्चनाने तिच्या त्या कागदपत्रांकडे पाहून आणि मुलाकडे पाहिलं आणि तिला मोठ्याने रडू वाटलं होतं, परंतु तिला नवऱ्यापुढे हिंमत हरायची नव्हती. अर्चना काहीच बोलली नाही. हे पाहून रोहन जरा दंग झाला. तिला घाबरवण्यासाठी तो ते कागदपत्र घेऊन तर आला होता. रात्रभर अर्चना विचार करत होती की काय करावं. सकाळच्या वेळी तिला पर्समधून सुशांत काळ भेटला. तिने त्याला फोन केला. त्याने फोन उचलला आणि म्हणाली की मी अर्चना,
तो म्हणाला की हा बोल. ती म्हणाली की तू मला म्हणाला होतास की तू माझी मदत करशील. सुशांत म्हणाला की हा बोल, मी तुझी काय मदत करायला तयार आहे. कसली मदत हवी आहे तुला? अर्चना म्हणाली की मला भाड्याच्या घराची गरज आहे. तू एखादं मला भाड्याचं घर पाहून देशील का? तो म्हणाला की पण अर्चना तुझं तर लग्न झालं आहे ना, मग तुला घराची काय गरज आहे? त्यानंतर अर्चनाने रडत रडत तिची सगळी कहाणी त्याला सांगितली. तो म्हणाला की पहिल्याच वेळेस तुला पाहिलं तर तेव्हाच मला कळालं होतं, समजलं होतं की तुला काहीतरी त्रास आहे त्या घरामध्ये, पण मी काही बोललो नाही. सुशांतने पाहिलेल्या भाड्याच्या घरात गुपचूप अर्चना तिच्या मुलाला घेऊन गेली. संध्याकाळी तिचा नवरा घरी आला आणि तिला शोधू लागला, पण ती कुठेही दिसत नाही, कुठेच सापडली नाही, दिसली नाही. त्याला अर्चनाचे एक पत्र मिळालं. त्यात तिने लिहिलं होतं की रोहन, मी तुमचे खूप अत्याचार सहन केले आत्तापर्यंत, पण आता मी आत्मनिर्भर बनणार आहे. मी माझ्या मुलासोबत आयुष्य जगणार आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता, पण मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही. ते पत्र वाचून रोहनला खूप राग आला आणि त्याने पाहिलं की त्याची आई आणि बहीण दोघी पण झोपी गेलेल्या आहेत. त्याला खूप भूक लागली होती, पण घरात कोणी काही जेवण बनवलेलं नव्हतं. त्याची हालत खूप खराब झाली होती. इकडे अर्चना नोकरी शोधत होती, पण तिला नोकरी भेटत नव्हती. तिच्यासाठी सुशांत जेवण घेऊन घरी येत होता. सुशांत म्हणाला की तू टीचिंग का सुरू करत नाही? तू UPSCची पूर्ण तयारी केली होती, त्यामुळे तुला त्याबद्दल सगळं काही माहीतच आहे. माझ्याकडे काही स्टुडंटचे नंबर आहेत जे UPSCची तयारी करत आहेत. ते तुझ्याकडे कोचिंग क्लास लावतील, क्लासेसला येतील. तू याच घरात कोचिंग क्लासेस सुरू करू शकतेस. आता अर्चना म्हणाली की मला भीती वाटते. तो म्हणाला भिऊ नकोस, मी आहे. आई तुझ्यापाशी. हळूहळू काही स्टुडंट अर्चनाकडे येऊ लागले. अर्चना आता खूप खुश होती, पण इकडे तिच्या नवऱ्याला तिची आठवण येऊ लागली होती. त्याचं कामात लक्ष नव्हतं, म्हणून त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे आता तो छोटं मोठं काम करू लागला, कारण त्याला काम करणं गरजेचं होतं. अर्जुन तिच्या कोचिंगचं नाव अर्जुन कोचिंग तिच्या मुलाच्या नावावरून ठेवलं होतं. इकडे तिची नणंद रागाने काम करत होती. ती तिच्या भावाला आणि आईला वेळेवर जेवण देखील देत नव्हती. ती म्हणत होती की मी काय या घरची तुमची नोकरानी नाही. सासू म्हणत होती जर अर्चना असती तर सगळं टाईमचं टाईम भेटलं असतं. नणंद रागाने म्हणाली की जाऊन वहिनीला घेऊन ये. रोहन रागाने म्हणाला की ती स्वतःच्या मर्जीने गेली आहे, तर मी तिला आणायला जाणार नाही. ती स्वतःच्या मर्जीने येईल. रोहनने कोर्टामध्ये केस चालू केली आणि आता अर्जुन कोणाकडे राहील, मुलगा कोणाकडे राहील याचा निर्णय घेण्यात आला. जज साहेबांनी अर्जुनला विचारले की अर्जुन मोठा झाला होता, तुला कोणाकडे राहायचं आहे? तर तो म्हणाला मला माझ्या आईपाशी राहायचं आहे, कारण माझे बाबा माझ्या आईला खूप मारतात. पप्पा खूप वाईट आहेत, मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. रोहनने मुलाचं बोलणं ऐकून लाजेने मान खाली घातली. एक दिवस रोहनने अर्चनाला फोन केला आणि म्हणाला की मला तुझ्याशी भेटायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे, तुला भेटायचंय. ती म्हणाली की पण मला तुला भेटायचं नाहीये. तो म्हणाला की पुढच्या महिन्यात आपली शेवटची तारीख आहे, केसची शेवटची तारीख आहे. त्याआधी मला तुला भेटायचं आहे, त्यानंतर आपण भेटू शकणार नाही. इकडे अर्चनाने पैसे साठवून तिच्यासाठी एक छोटंसं घर घेतलं होतं. अर्ध्या तासानंतर रोहन तिच्या घरापाशी येऊन उभा राहिला आणि तिला तेथील नेम प्लेट पाहून तिथे थांबला. त्यांनी हिम्मत करून त्या घराची डोर बेल वाजवली. रोहन तिच्या घरात गेला आणि सगळीकडे पाहू लागला. घर खरंच खूप खूप सुंदर होतं. ती म्हणाली की तुम्हाला काय बोलायचं आहे ते प्लीज लवकर बोला. अर्चना मला माफ कर, मला सगळ्या चुका आता समजल्या आहेत. तू जेव्हापासून घरापासून दूर गेली होतीस ना, तेव्हा मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. पहिल्यांदाच अर्चनाला तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तरस आलेली दिसत होती. मी खरं सांगत आहे, तू गेल्यावर एक घर खरंच कोलमडलं आहे. आई आजारी आहे, बहीण काहीच काम करत नाही. त्या दिवशी कोर्टामध्ये अर्जुनने अजून जे काही म्हटला होता, त्यानंतर मला माझी लाज वाटत आहे. अर्जुन म्हणाला की तुमचं आयुष्य खराब चाललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझी आठवण आली आहे. तो रडून तिची माफी मागू लागला. त्याने तिची माफी मागितली. तो म्हणाला की अर्जुनवर दया कर, त्याला आईसोबतच बापाचं पण प्रेम पाहिजे असेल तर त्याला प्रेम बापाचंही पण पाहिजे. अर्जुन म्हणाला की नाही, त्याला फक्त आईचं प्रेम पाहिजे आहे, बापाची त्याला गरज नाही. तो म्हणत होता की एकदा मोका देऊन बघ, मी तुला कधीच त्रास देणार नाही. तिकडे अर्चना म्हणाली की परंतु मला आता तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघून जावा. मला तुमच्यासोबत यायचंही नाही, तुमच्यावर राहायचं नाही.
त्यानंतर रोहन हताश होऊन तिथून निघून गेला. इकडे अर्चना तिच्या मुलासोबत खूप खुश होती. मित्राने सुशांतने तिला मदत केल्यामुळे ती हे सगळं करू शकली होती. आता हळूहळू तिचे कोचिंग क्लासेसचं नाव खूप मोठं होऊ लागलं होतं. आता तिचं जे स्वप्न होतं IPS बनायचं, ते पण स्वप्न आता तिचा मुलगा पूर्ण करणार होता. तिचा मुलगा मोठा होऊन तिच्यासारखाच खूप हुशार झाला आणि अशा प्रकारे अर्चना आत्मनिर्भर बनून एक साहसी आई बनली होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चांगली वाटली असेल तर आपल्या कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.